समर्थ. भक्त हो, आपण सर्वजण आयुष्यभर कष्ट करतो, घाम गाळतो, पण अनेकदा असं होतं की यश आपल्याला हुलकावणी देतं. घरात पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा उत्पन्नाचे मार्गच बंद होतात. आपल्या शास्त्रात धनप्राप्तीसाठी 2 मुख्य देवता सांगितले आहेत. एक म्हणजे माता महालक्ष्मी, जी भाग्याची अधिष्ठाता आहे, आणि दुसरे म्हणजे भगवान कुबेर, जो देवांचा खजिनदार आहे. लक्ष्मी येते आणि जाते, आणि पण ती स्थिर राहावी आणि तुमच्या तिजोरीत नेहमी धन असावं असं वाटत असेल, तर भगवान कुबेरांची कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही कृपा मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे कुबेर यंत्राची स्थापना. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुबेर यंत्राची स्थापना कधी करावी, कशी करावी आणि त्याचे कोणते चमत्कारिक फायदे होतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या आर्थिक प्रगतीचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. कुबेर यंत्र हे केवळ धातूचा तुकडा नाही, तर ते भूमितीय रचनेतून तयार झालेले एक ऊर्जा यंत्र आहे. या यंत्रावर काही विशिष्ट अंक आणि आकृत्या कोरलेल्या असतात. कुबेर यंत्रातील अंकांची बेरीज कोणत्या बाजूने केली तर ती 72 येते. ज्योतिषशास्त्रात 72 या अंकाला अत्यंत शुभ आणि धन आकर्षित करणारा अंक मानले जाते. कुबेर देवांचा वास उत्तर दिशेला असतो. हे यंत्र उत्तर दिशेची ऊर्जा शुद्ध करून तुमच्या घराकडे पैशाचा ओघ वाढवण्याचे काम करते. जेव्हा आपण स्वामींच्या आशीर्वादाने या यंत्राची पूजा करतो, तेव्हा त्याची शक्ती दुप्पट होते. तर आपण जाणून घेऊया स्थापनेचा सर्वोत्तम मुहूर्त नक्की कधी आहे. कुबेर यंत्राची स्थापना कोणत्याही दिवशी करून चालत नाही. त्यासाठी काही विशेष मुहूर्त अत्यंत फलदायी मानले जातात. दीपावलीतील धनत्रयोदीचा दिवस कुबेर यंत्रासाठी वर्षातील सर्वात श्रेष्ठ दिवस आहे. या दिवशी केलेली स्थापना अत्यंत अक्षय फळ देते. तर आपण जाणून घेऊया दुसरा मुहूर्त म्हणजे पुष्य नक्षत्र. नक्षत्रांचा राजा पुष्य नक्षत्रावर यंत्र आणणे आणि स्थापन करणे अत्यंत शुभ असते. तिसरा मुहूर्त म्हणजे शुक्रवार आणि गुरुवार. जर वरील मुहूर्त जवळ नसतील तर कोणत्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी किंवा गुरुवारी तुम्ही हे यंत्र स्थापन करू शकता. सकाळी 6 ते 10 दरम्यान केलेली पूजा सर्वात ऊर्जादायी ठरते. तर आपण जाणून घेऊया पूजेला आवश्यक साहित्य. पूजेला बसण्यापूर्वी ही तयारी करून ठेवा. तांब्याचे किंवा सोन्याचा मुलामा दिलेले कुबेर यंत्र, पंचामृत, गंगाजल किंवा शुद्ध पाणी, अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा, लाल किंवा पिवळे रंगाचे कापड, सुवासिक फुले, गाईच्या तुपाचा दिवा आणि अगरबत्ती. प्रसादासाठी गूळ खोबरे किंवा खडीसाखर. तर आपण जाणून घेऊया स्थापनेचा पूर्ण विधी. स्थापनेची प्रक्रिया अत्यंत शांतपणे आणि शुद्ध मनाने करा. सर्वात आधी एका पाटावर लाल कापड अंथरा. कुबेर यंत्राला एका ताटातील ठेवून त्यावर गंगाजल शिंपडा. त्यानंतर पंचामृताने यंत्राला अभिषेक घाला. अभिषेक घालताना मनात श्री स्वामी समर्थ किंवा ओम कुबेराय नमः चा जाप चालू ठेवा. पंचामृताने स्नान घातल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने यंत्र स्वच्छ पुसून घ्या. यंत्राला कोमल हाताने पुसून पुन्हा पाट्यावरच्या कापडावर ठेवा. यंत्रावर मध्यभागी आणि चारही कोपऱ्यात चंदनाचा टिळा लावा. त्यावर थोडी अक्षता आणि फुले अर्पण करा. कुबेर देवांचे ध्यान करा. यंत्रासमोर बसून कुबेर देवांचा हा मंत्र 108 वेळेला म्हणावा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपतेय. हा मंत्र जर कठीण वाटत असेल तर ओम कुबेराय नमः हा सोपा मंत्र म्हणा. तर आपण जाणून घेऊया आपण नक्की हे यंत्र ठेवायचे तरी कुठे. यंत्राची जागा त्याची शक्ती ठरवते. जर तुम्हाला व्यवसायात वृद्धी हवी असेल तर हे यंत्र लाल कापडात गुंडाळून तुमच्या तिजोरीत अशा प्रकारे ठेवा की तिजोरी उघडताच तुमचे लक्ष यंत्राकडे जाईल. तुम्ही हे यंत्र देवघरात उत्तर दिशेच्या भिंतीवर किंवा पाटावर ठेवू शकता. तुमच्या दुकानाच्या किंवा ऑफिसच्या कॅश बॉक्समध्ये हे यंत्र ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. कुबेर यंत्राचे तोंड नेहमी दक्षिण दिशेकडे असावे. तर आपण जाणून घेऊया कुबेर यंत्राचे 5 चमत्कारी फायदे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने कुबेर यंत्राची सेवा करता तेव्हा तुम्हाला हे अनुभव येतात. तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात अचानक प्रगतीचे दारे उघडतात. दुसरं म्हणजे कर्जमुक्ती. ज्यांचे कर्ज फिटत नाही आहे त्यांना पैशाचे नियोजन करण्याची बुद्धी आणि मार्ग स्वामी दाखवतात. तिसरं म्हणजे स्थिर लक्ष्मी. पैसा घरात येतो पण टिकत नसेल तर कुबेर यंत्रामुळे अनावश्यक खर्च कमी होऊन त्याची बचत वाढते. चौथं म्हणजे आत्मविश्वास आणि 5वा म्हणजे नकारात्मकतेचा ऱ्हास. तर आपण जाणून घ्या रोजची सेवा आणि काळजी.
यंत्र एकदा स्थापन केले की काम संपले असे नाही. त्याची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी रोज सकाळी अंघोळ झाल्यावर यंत्राला धूप दिवा दाखवावा. दर शुक्रवारी यंत्राला अष्टगंध लावा. यंत्रावर कधीही कचरा किंवा धूळ साचू देऊ नका. जर तुमच्याकडे कुबेर कुंजिका किंवा श्री सूक्त वाचायला वेळ असेल तर ते नक्की वाचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थांवर अढळ विश्वास ठेवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे विसरू नका. भक्त हो, कुबेर यंत्र हे तुमच्या कष्टाला भाग्याची जोड देणारे साधन आहे. पण लक्षात ठेवा, केवळ यंत्र ठेवून चालणार नाही, तर प्रामाणिक कष्ट आणि स्वामींवरची श्रद्धा हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमच्याकडे कुबेर यंत्र आहे का? किंवा तुम्ही ते स्थापन करणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांच्यातील ही गरिबी दूर होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रचिती देणाऱ्या विषयासह. धन्यवाद. श्री स्वामी